Welcome to free online classes of physics with Lambot sir. In the first lecture of numerical, we solved six numericals which were based upon the formulae derived while studying the surface tension property. And in this lecture, we are solving five more numericals again based upon the formulas while studying which were derived while studying surface tension property. So the formulae that we are using to solve this numerical are this one, work done. आता हे जे वर्क डन आहे, हे वर्क डन चे न्यूमरिकल्स आपण फर्स्ट लेक्चर मध्ये 4 टाईपची सोडवलेली आहे. पण इथं होणारं जे वर्क डन आहे ते कोणत्या प्रकारचं? When a single drop of liquid breaks into n identical droplets, या प्रोसेसमध्ये होणारं वर्क डन किंवा होणारी सरफेस एनर्जी मधला चेंज, ते वर्क डन काढायचे न्यूमरिकल आपण इथं प्रॅक्टिस करणार आहोत. आणि त्यासाठी आपण हा फर्स्ट फॉर्म्युला इथे यूज करतोय. Using this formula, we can calculate work done in the process of breaking of big single drop into n identical droplets. आणि इथं त्या पद्धतीनं कॅपिटल आर म्हणजे सिंगल ड्रॉपची रेडियस आणि n आयडेंटिकल ड्रॉपलेट्स म्हणजे स्मॉल आय. हा फॉर्म्युला आपण न्यूमरिकल सॉल्व करताना पुढे डिराइव केलेला आहे. आता सेकंड फॉर्म्युला जो वर्क डनचा तुम्ही यूज करताय, हा सेकंड फॉर्म्युला यूज करताना कोणत्या प्रकारचं वर्क डन कॅल्क्युलेट करायचं ते सांगतो तुम्हाला. When n identical droplets coalesce म्हणजे कंबाईन टू फॉर्म सिंगल बिग ड्रॉप, त्यावेळी देखील वर्क डन करावं लागेल. त्यावेळी देखील सरफेस एनर्जी चेंज होईल. ती सरफेस एनर्जी फाइंड करताना हा सेकंड फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. कारण n आयडेंटिकल ड्रॉपलेट्स तुम्हाला माहिती असतात, त्यांची रेडियस माहिती असते, नंबर माहिती असतो, and they are coalescing म्हणजे combining to form a single big drop. हा सेकंड फॉर्म्युला त्या प्रकारच्या वर्क डन साठी यूज करू शकता. आणि आपण जो दुसरा फॉर्म्युला यूज करतोय तो एक्सेस प्रेशरचा यूज करतो. आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉप आपण फाइंड आउट केलेला आहे. एक्सेस प्रेशर इनसाइड सोप बबल आपल्याला फाइंड आउट केलेला आहे आपण. मग या दोन फॉर्म्युल्यापैकी कुठल्या तरी एका फॉर्म्युल्यावरचं न्यूमरिकल सॉल्व्ह केलं की दुसऱ्या फॉर्म्युला आपल्याला प्रॅक्टिस होतो. फक्त 2 आणि 4 या दोन नंबरचाच फरक आहे. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला जो तुम्ही यूज करणार आहात कॅपिलरी राईजचा किंवा कॅपिलरी फॉलचा, आणि त्यासाठीचं डेरिव्हेशन आपण दोन पद्धतीनं फाइंड आउट केलंय. द डेरिव्हेशन विल बी लाईक दिस, h इक्वल टू ट्वाइस t cos theta upon r rho g. आणि फोर्थ relation किंवा fourth formula, we are using the relation between capillary rise and radius of the capillary bore, which is inversely proportional like this, h inversely proportional to r. आणि त्यावरून h1 r1 equal to h2 r2. तर या चार प्रकारच्या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही या सेशनला न्यूमरिकल सॉल्व करत आहोत आपण. सो लेट अस स्टार्ट फॉर द 7th नंबर न्यूमरिकल, कारण का 6 नंबरचं न्यूमरिकल तुम्ही फर्स्ट लेक्चर मध्ये सोडवलेलं आहात. ओके. इन दिस न्यूमरिकल, mercury drop whose radius is 0.0 centimeter broken into 8 droplets of the same size. म्हणजे सिंगल बिग मर्क्युरी ड्रॉप आहे 0.2 सेंटीमीटर, ज्याची रेडियस 0.2 सेंटीमीटर, आणि तो स्प्लिट होतोय, ब्रेक होतोय इंटू 8 ड्रॉपलेट्स ऑफ द सेम साइज. म्हणजे 8 ही ड्रॉपलेट्सची रेडियस सेम असणार. फाइंड द वर्क डन इन दिस प्रोसेस इफ द सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी इज गिव्हन. 9 पर सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे ती. म्हणजे आपल्याला इथं वर्क डन काढायचं आहे, म्हणजे सेमच फॉर्म्युला जो आपण यूज करतोय, dw इक्वल टू टी इंटू डी. आता यातील टी तर आपल्याला माहिती आहे, म्हणजे काय अननोन आहे, डीए. अँड व्हॉट इज डीए? चेंज इन सरफेस एरिया. तो तुम्हाला समजण्यासाठी पहिल्यांदा आपण काय करू,
मर्क्युरी ड्रॉपची जी रेडियस दिलेली आहे त्याला आपण कॅपिटल आर न लिहूया. सो रेडियस ऑफ बिग मर्क्युरी ड्रॉप कॅपिटल आर 0.2 सेंटीमीटर. आणि जे 8 ड्रॉपलेट्स सेम साईजचे फॉर्म व्हायला लागलेले आहेत बिग ड्रॉप ब्रेक झाल्यानंतर, त्याची रेडियस आपण स्मॉल आर मानूया. रेडियस ऑफ स्मॉल मर्क्युरी ड्रॉपलेट स्मॉल आर हे आपल्याला माहित नाहीये, फाइंड आउट करायचे आहे. त्यानंतर नंबर ऑफ ड्रॉपलेट्स किती फॉर्म झाले तर 8 स्मॉल एन न दाखवलं. आणि मर्क्युरीचं सरफेस टेन्शन इज गिवन 435.5 डाईन पर सेंटीमीटर. आता युनिट्सची सिस्टीम जी आहे ती सीजीएस असल्यामुळं इथं कन्व्हर्शनची काही गरज नाही. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, वर्क डन इन दिस प्रोसेस किंवा सरफेस एनर्जी जी चेंज होणार आहे ती फाइंड आउट करायची आहे. सो टू फाइंड वर्क डन also called as potential energy, also called as surface energy. आणि जो फॉर्म्युला यूज करताय तो तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये माहितीच आहे फॉर्म्युला dw इक्वल टू टी इंटू डी. मुलांना इथं हे डीए अननोन आहे आणि डीए म्हणजे चेंज इन सरफेस एरिया. आपल्याला लक्षात आलं असेल मी सिंगल बिग ड्रॉपचा सरफेस एरिया काढू शकतो कारण 4πr² या फॉर्म्युल्यानं त्याची रेडियस आपल्याला माहिती आहे, सिंगल बिग ड्रॉपची रेडियस माहिती आहे. पण सरफेस एरिया ऑफ 8 ड्रॉपलेट्स फाइंड आउट करायचं असेल तर 8 मल्टिप्लाइड बाय 4πr². आणि हे स्मॉल आर आपल्याला माहित नाहीये. त्या 8 ड्रॉपलेट्सची पैकी प्रत्येकाची रेडियस आपल्याला माहिती नाही, सेम असणार रेडियस. म्हणजे पहिलं आपण काम करायला पाहिजे स्मॉल ड्रॉपलेटची रेडियस म्हणजे स्मॉल आर फाइंड आउट करायला पाहिजे. आणि त्यानंतर 8 ड्रॉपलेटचा सरफेस एरिया आणि सिंगल ड्रॉपचा सरफेस एरिया या दोघांचा डिफरन्स केला की तुम्हाला चेंज इन सरफेस एरिया डीए मिळेल. इतकं सोपं काम आपल्याला करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन्स. आता इथं एक पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही, व्हेन सिंगल बिग ड्रॉप ब्रेक्स किंवा स्प्लिट्स into n identical droplets of the equal size. या प्रोसेसमध्ये, या ब्रेकिंग प्रोसेसमध्ये what happens, volume of big drop and volume of n identical droplets इथं 8 आहेत पहा, यामध्ये काहीही बदल होत नाही. म्हणजे व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट इन ब्रेकिंग सिंगल ड्रॉप इंटू n आयडेंटिकल ड्रॉपलेट्स. म्हणजे सिंगल ड्रॉपचा व्हॉल्यूम आणि n आयडेंटिकल ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम इक्वल राहतो, नो चेंज इन व्हॉल्यूम. अँड सेकंड केस सरफेस एरिया मात्र इन्क्रीज होतो. म्हणजे काय होतं इथं, n आयडेंटिकल ड्रॉपलेटचा टोटल सरफेस एरिया जास्त असतो कुणापेक्षा, सरफेस एरिया ऑफ सिंगल बिग ड्रॉप. आता यातून आपण काय करू, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट या कंडिशन वरून आपण स्मॉल ड्रॉपलेटची रेडियस काढू शकतो आणि सरफेस एरिया इन्क्रीजेस वरून हे डीए काढू शकतो, आपण चेंज इन सरफेस एरिया काढू शकतो. सो लेट अस स्टार्ट टू कॅल्क्युलेट और टू फाइंड आउट रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉपलेट. आणि त्यासाठी व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ n ड्रॉपलेट्स या पहिल्या कंडिशन नुसार आपण हे लिहिलं. मग मर्क्युरी ड्रॉपचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला कसा, 4/3πr³. मग बिग ड्रॉपची रेडियस कॅपिटल आर आहे, सो 4/3π कॅपिटल R³. आणि व्हॉल्यूम ऑफ n आयडेंटिकल ड्रॉपलेट्स, ड्रॉपलेटची रेडियस आपण स्मॉल आर मानलेला आहे, त्यामुळे n मल्टिप्लाइड बाय 4/3π स्मॉल R³. या फॉर्म्युल्यामधून दोन्ही साइडला 4/3π कॅन्सल होतं, त्यामुळे रिमेन्स capital R³ equal to n into small r³. See here. आणि त्यावरून तुम्ही स्मॉल r³ equal to capital R³ upon n आणि यावरून तुम्ही क्यूब रूट घेऊ शकता दोन्ही साइडचं. सो स्मॉल r equal to r upon क्यूब रूट ऑफ n. आणि हे n म्हणजे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स तुम्हाला दिलेले आहेत, 8 ड्रॉपलेट्स. मग 8 चं क्यूब रूट 2 आणि बिग ड्रॉपची रेडियस 0.1 सेंटीमीटर. याचा अर्थ असा, जे 8 ड्रॉपलेट्स सेम साईजचे फॉर्म होतात
त्या प्रत्येकाची रेडियस ही 0.1 सेंटीमीटर. आता मला ड्रॉपलेटची रेडियस पण कळली आणि बिग ड्रॉपची रेडियस पण कळली. म्हणजे मी त्यावरून काय करेन, चेंज इन सरफेस एरिया फाइंड आउट करेन किंवा इन्क्रीज इन सरफेस एरिया फाइंड आउट करेन. त्यासाठी आपण प्रोसीड करू. सो इन्क्रीज इन सरफेस एरिया इन दिस प्रोसेस ते कशी करणार आपण फाइंड, डीए इक्वल टू सरफेस एरिया ऑफ एन ड्रॉपलेट्स मायनस सरफेस एरिया ऑफ बिग ड्रॉप. कारण बिग ड्रॉप स्प्लिट होऊन एन ड्रॉपलेट ज्यावेळेला फॉर्म होतात त्यावेळेला सरफेस एरिया इन्क्रीज होतो. त्यामुळे हा डिफरन्स आपण या पद्धतीने घेतलाय. मग एन ड्रॉपलेटचा सरफेस एरिया तुम्ही लिहिणार कसं, n multiplied by surface area of one drop 4 pi r square minus this is the surface area of big drop. आता हा फॉर्म्युला सोडवताना n आपल्याला माहिती आहे 8 ड्रॉपलेट्स 4 पाय ची व्हॅल्यू प्रोड्यूस करू शकतो. स्मॉल r माहिती आहे, कॅपिटल r माहिती आहे. म्हणजे इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तुम्ही डीए काढू शकता. पण थोडंसं पुढे प्रोसीड करू आपण काही स्टेपला. एक फॉर्म्युला पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला यूज करण्यासाठी दिल्या होतोय. तो फॉर्म्युला समजावून सांगतो तुम्हाला. मग इथं स्मॉल आर आहे ना, ती स्मॉल आर ची व्हॅल्यू आपण किती काढली माहितीये का, कॅपिटल आर अपॉन क्यूब रूट ऑफ एन फाइंड आउट केलेली आहे. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू. म्हणजे स्मॉल आर ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ कॅपिटल आर इथं लिहिलं पहा. एवढाच बदल आहे या स्टेप मध्ये. आता तुम्ही आर अपॉन क्यूब रूट ऑफ एन आहे ना, हे ह्याचा स्क्वेअर केला तर ती स्टेप कोणती येईल पहा, आर स्क्वेअर आणि इथं n रेस टू 2/3. आता आपण काय करू, ह्या दोन्हीही टर्म मधून 4 पाय आणि आर स्क्वेअर कॉमन निघते, ते आपण कॉमन घेऊ बाजूला. सी हिअर, इथं काय केलंय, n रेस टू 2/3 न्यूमरेटरला जर घेऊन आलात तर हे n आणि n रेस टू -2/3 या दोघांची मिळून तुम्हाला n रेस टू 1/3 मिळेल. आता यातून तुम्ही कॉमन घेऊ शकता टर्म 4 pi r square, and what will be in the bracket, 4 pi r square into bracket cube root of n minus 1. So this is the formula for change in surface area किंवा increase in surface area when single big drop splits into n identical droplets. आता पहा मुलांनो, हा जर तुम्ही डीए चा फॉर्म्युला यूज करत असाल तर इथं तुम्हाला जे 8 ड्रॉपलेट्स इक्वल साईजचे फॉर्म होतात त्याची रेडियस माहिती असायची काही गरज नाही. बिग ड्रॉपची रेडियस दिलेली आहे, यूज करू शकतो. आणि नंबर ऑफ ड्रॉपलेट्सची पण आपल्याला माहिती दिली, ती यूज करू शकतो. आणि डीए फाइंड आउट करू शकतो. म्हणजे मधली जी प्रोसेस आहे स्मॉल आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ही प्रोसेस यूज करायची काहीच गरज नाही जर हा तुम्ही फॉर्म्युला यूज करत असाल चेंज इन सरफेस एरियाचा. तर मग याचा यूज करून आपण वर्क डन फाइंड आउट करूया. वर्क डन इन प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ सिंगल बिग ड्रॉप. फॉर्म्युला काय, डीडब्ल्यू इक्वल टू टी इंटू डीए, आणि डीए चा तुम्ही बदललेला फॉर्म्युला इथं फाइंड आउट केलेला आहे. आता यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं शिल्लक आहे. सरफेस टेन्शन मर्क्युरीचं 435.5 दिलेलं आहे. 4 पाय ची व्हॅल्यू तुम्ही लिहिलात. बिग ड्रॉपची रेडियस 0.2 सेंटीमीटर त्याचा स्क्वेअर. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स 8 आहे, क्यूब रूट -1. फक्त मल्टिप्लिकेशनचं काम राहिलेलं आहे. इथं 4 मल्टिप्लाइड बाय धिस व्हॅल्यू ऑफ पाय 12.568 आला नंबर. 0.2 चा स्क्वेअर 0.04 आणि 8 चं क्यूब रूट 2 -1 हा ब्रॅकेट 1च येईल इथं पुन्हा. आता काय करू आपण, नेक्स्ट मल्टिप्लिकेशनला ह्या 12.568 आणि या दोन नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन केलं किंवा डेसिमल पॉइंट्स ऍडजस्ट केले. इथले जे दोन डेसिमल पॉइंट आहेत 0.04 हे दोन डेसिमल पॉइंट आपण सरफेस टेन्शन मध्ये ऍडजस्ट केले पहा. इथं आपण 4.355 लिहिलं. हे दोन डेसिमल पॉइंट शिफ्ट काय केलं तर इथं 4 आपण सेपरेट घेतलं. आता या 4 चा आणि या 12 चा तुम्हाला मल्टिप्लिकेशन करता येईल आणि पुन्हा if you multiply all the three numbers then you will get this number. So what is this? This is the work done in process of breaking a single big drop into 8 identical droplets of equal size. आणि त्याला तुम्ही अर्ग काय युनिट दिलं, वर्कचं सीजीएस युनिट अर्ग आहे.
आणि गिव्हन ज्या व्हॅल्यूज तुम्ही लिहिलेल्या आहात त्या सगळ्या सीजीएस मध्ये प्रोड्यूस केलेल्या आहेत. आता हे आन्सर मुलांनो फुल सेंटेन्स मध्ये लिहिणं गरजेचं असतं विथ प्रॉपर युनिट, तरच तुम्हाला त्या आन्सर विथ युनिटचा 1 मार्क जो असतो तो मिळतो. सो डू नॉट फॉरगेट टू राईट द आन्सर in full sentence with the proper unit. So answer is work done in process of breaking single big drop equal to this value. मुलांनो इथं एक फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला. आता इथं एकदम लेंदी प्रोसेसने हे न्यूमरिकल सॉल्व्ह केलं. पण एक फॉर्म्युला तुम्हाला इथं क्लिअर करतो. Which will be used for solving numericals in MHCET, JEE किंवा NEET. कोणता फॉर्म्युला? Work done or energy absorbed when single big drop breaks into n droplets of equal size. म्हणजे आता जो तुम्ही 7 नंबरचं न्यूमरिकल सोडवताय, ह्या न्यूमरिकलला वर्क डन ज्यावेळेला होतो त्यावेळेला सरफेस एनर्जी इन्क्रीज होते. कारण सिंगल ड्रॉप ब्रेक होतो, n आयडेंटिकल ड्रॉपलेट्स फॉर्म होतात, त्यावेळेला सरफेस एरिया इन्क्रीज होतो, म्हणजे एनर्जी ऍब्झॉर्ब होते. ती एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला सिंगल ब्रिक ड्रॉपची रेडियस दिलेली असते, जसे आता इथं दिलेले आहे 0.2 सेंटीमीटर. त्या नंबर ऑफ ड्रॉपलेट्स किती फॉर्म होतात त्यांचा नंबर सांगितलेला असतो, म्हणजे इथे 8 ड्रॉपलेट्स फॉर्म झालेत आणि लिक्विडचं सरफेस टेन्शन दिलेलं असतं. मग इतक्याच गोष्टीचा यूज करून तुम्ही हे न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकता, डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. कारण ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये हे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी सीईटी साठी लेस दॅन 1 मिनिट टाइम असतो. JEE नीट साठी जवळपास 1 मिनिट ते 2 मिनिट वेळ असतो. त्यामुळं इतक्या मोठ्या स्टेप्स लिहून ते न्यूमरिकल तुम्ही सोडवू शकत नाही. त्यामुळे या प्रकारच्या न्यूमरिकलचा कमीत कमी वेळेमध्ये सोडवण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो या पद्धतीने लिहायचा. वर्क डन टी इंटू डीए, आणि डीए चा हा फॉर्म्युला इथं आपण डिराइव्ह केला. तो डिराइव्ह करण्यासाठीच इथं मी स्मॉल आर ची व्हॅल्यू जी फाइंड केली आपण 0.1 सेंटीमीटर ती सबस्टिट्यूट केली नाही. सो युजिंग दिस फॉर्म्युला, आता या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज पहा त्या न्यूमरिकल मध्ये दिलेल्या आहेत. मर्क्युरीचं सरफेस टेन्शन दिलं होतं, बिग ड्रॉपची रेडियस दिली होती आणि नंबर ऑफ ड्रॉपलेट्स किती फॉर्म झाले ते दिले होते. आणि हा फॉर्म्युला जर तुम्ही घेऊन डायरेक्ट सोडवलं असतं न्यूमरिकल तरी देखील तुम्हाला फुल मार्क्सचं वेटेज मिळालं असतं. इट इज नॉट नेसेसरी टू फॉलो ऑल दॅट स्टेप्स वी हॅव सॉल्व. पण तुम्हाला तो फॉर्म्युला कसा डिराइव्ह झाला हे समजावून सांगण्यासाठी हे न्यूमरिकल आपण लेंदी प्रोसेसनं सॉल्व्ह केलं. यू कॅन फॉलो द शॉर्टकट मेथड बाय युजिंग दिस फॉर्म्युला. when single drop breaks into n identical droplets, त्यावेळेला होणारं वर्क डन किंवा इन्क्रीज इन सरफेस एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी हे न्यूमरिकल आपण प्रॅक्टिस केलं. लेट अस शिफ्ट टुवर्ड्स द न्यूमरिकल नंबर 8. इथं 27 droplets of water, each of radius 0.1 mm, coalesce, see here, coalesce म्हणजे combines into single drop. फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी आणि वॉटरचं सरफेस टेन्शन दिलंय. बरोबर उलटी प्रोसेस आहे इथं. n आयडेंटिकल ड्रॉपलेट्स सेम रेडियसचे कंबाईन होतात, कोॲलिज होतात आणि एक सिंगल बिग ड्रॉप फॉर्म होते. त्या प्रोसेसमध्ये होणारं वर्क डन, आता जसं 7 न्यूमरिकल आपण सोडवलं जवळजवळ त्याच पद्धतीचं न्यूमरिकल सोडवावं लागणार. फक्त इथं सरफेस एनर्जी इन्क्रीज होणार नाही, कारण का सरफेस एरिया इथं डिक्रीज होणार आहे. ज्या वेळेला n आयडेंटिकल ड्रॉपलेट्स कंबाईन होऊन सिंगल ड्रॉप फॉर्म होतो त्यावेळेला सिंगल ड्रॉपचा सरफेस एरिया डिक्रीज होतो. त्यामुळे इथं एनर्जी n ड्रॉपलेटची आहे ना ती रिलीज होईल, ऍटमॉस्फिअरला रिलीज होईल एनर्जी. मग इथं आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, एका ड्रॉपलेटची म्हणजे स्मॉल ड्रॉपलेटची रेडियस दिलेली आहे 0.1, त्याला आपण स्मॉल आर न लिहूया. आणि बिग ड्रॉपलेटची रेडियस आपण कॅपिटल आर म्हणूया. गिव्हन मध्ये रेडियस ऑफ बिग ड्रॉप कॅपिटल आर, मीटर मध्ये का लिहिलंय आपण, सरफेस टेन्शन SI युनिट मध्ये आहे. त्यामुळे बाकीच्या सर्व टर्म्स जे आहेत ना ते SI मध्ये लिहू आपण. त्यानंतर रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉपलेट 0.1 mm आहे, त्याला मीटर मध्ये तुम्ही 0.10⁻⁴ मीटर असं लिहू शकता. आफ्टर दॅट नंबर ऑफ ड्रॉपलेट्स किती कंबाईन होणार आहेत, 27.
आणि वॉटरचं सरफेस टेन्शन आपल्याला दिलेलं आहे. सो यू वॉन्ट टू फाइंड चेंज इन सरफेस एनर्जी म्हणजेच वर्क डन. वर्क डन पोटेन्शियल एनर्जी विच इज नथिंग बट चेंज इन सरफेस एनर्जी. आणि फॉर्म्युला तोच यूज करताय, जवळपास न्यूमरिकल नंबर 3 पासून हा सेम फॉर्म्युला यूज करताय, पण वेगळ्या वेगळ्या प्रकारची न्यूमरिकल सोडवत आहोत आपण, वेगळ्या कंडिशन्स आहेत त्या सॉल्व्हिंग मध्ये. त्यामुळे फॉर्म्युला कोणता येतोय पहा, सेम. म्हणजे इथं टी माहिती आहे, वॉटरचं सरफेस टेन्शन माहिती आहे, पण सरफेस एरिया जो चेंज होतोय, यन ड्रॉपलेट्स कंबाईन होऊन सिंगल ड्रॉप फॉर्म होताना तो माहिती. मग तो माहिती होण्यासाठी मी यन ड्रॉपलेटचा सरफेस एरिया काढू शकतो, कारण मला एका ड्रॉपची रेडियस माहिती आहे ना, मग मल्टिप्लाइड बाय 27 म्हणजे 27 ड्रॉपलेटचा सरफेस एरिया मला कळला. पण सिंगल ड्रॉपचा सरफेस एरिया काढण्यासाठी कॅपिटल आर माहिती पाहिजे आपल्याला. मग ते आर फाइंड झालं की दोघांच्या सरफेस एरिया मधला डिफरन्स म्हणजे टी. सो टू कॅल्क्युलेट धिस you must know this statement. When n droplets of equal size coalesce, combines to form a single big drop, या प्रोसेस मध्ये देखील मुलांनो व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे n ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम आणि सिंगल बिग ड्रॉपचा व्हॉल्यूम सेम राहतो, कुठलाही बदल होत नाही. बट सरफेस एरिया चेंजेस. इन दिस केस सरफेस एरिया डिक्रीजेस. म्हणजे n ड्रॉपलेटचा सरफेस एरिया जास्त आणि सिंगल ड्रॉपचा सरफेस एरिया कमी, सरफेस एरिया डिक्रीजेस. मग यातील पहिल्या कंडिशन वरून आपण सिंगल बिग ड्रॉपची रेडियस फाइंड आउट करू शकतो. बिकॉज व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ एन ड्रॉपलेट्स. त्यांचे फॉर्म्युले रिस्पेक्टिव्ह आपण लिहूया. 4/3 पाय आर क्यूब एन टाइम्स 4/3 पाय स्मॉल आर क्यूब. 4/3 पाय दोन्ही बाजूने कॅन्सल होतं, दोन्ही साईडला कॅन्सल झालेलं आहे. कॅपिटल आर क्यूब इक्वल टू एन इंटू स्मॉल आर क्यूब. यातून तुम्हाला कॅपिटल आर क्यूब काढायचं आहे म्हटल्यानंतर आर इक्वल टू क्यूब रूट ऑफ एन मल्टिप्लाइड बाय आर. आणि हे आर तुम्हाला दिलेलं आहे पहा, 10⁻⁴ मीटर इथं दिलं आहे आपल्याला. त्यावरून कॅपिटल आर ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. सो एन इज 27, त्याचं क्यूब रूट म्हणजे 3 येईल, मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴. सो रेडियस ऑफ सिंगल बिग ड्रॉप तुम्ही आता फाइंड केली आणि स्मॉल ड्रॉपलेटची रेडियस माहितच होती. मग त्यामुळं इथं तुम्ही आता चेंज इन सरफेस एरिया फाइंड आउट करू शकता, कारण दोन्हीही स्मॉल ड्रॉपलेटची आणि बिग ड्रॉपची रेडियस आपल्याला माहिती झाली. सो चेंज इन सरफेस एरिया इन दिस प्रोसेस. ऑफकोर्स सरफेस एरिया डिक्रीज झालेला आहे, काढण्यासाठी n ड्रॉपलेटचा सरफेस एरिया मायनस सिंगल ड्रॉपचा सरफेस एरिया, दॅट इज dA. सरफेस एरिया ऑफ n ड्रॉपलेट्स मायनस सरफेस एरिया ऑफ बिग ड्रॉप. त्यांचे फॉर्म्युले लिहिताय तुम्ही. आता इथं मात्र आपण काय करू, स्मॉल आर आणि कॅपिटल आर ह्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला आता माहिती आहे, पण इथं आपण त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट न करता इट शॉर्टकट मेथड फाइंड करण्यासाठी आपण इथं कॅपिटल आर ची जी व्हॅल्यू आहे ना ती स्मॉल आर मध्ये लिहूया. सो कॅपिटल आर ची व्हॅल्यू तुम्ही क्यूब रूट ऑफ एन इंटू आर आणि त्याचा स्क्वेअर असं लिहिलं. आता याचा जर स्क्वेअर केला तुम्ही तर n⁻² इंटू आर स्क्वेअर होईल. पहा, n⁻² इंटू 4πr². आता इथं ह्या दोन्हीही टर्म मधून 4π स्मॉल आर स्क्वेअर मला कॉमन घेता येतं. सी हिअर 4π स्मॉल आर स्क्वेअर कॉमन घेतलं आणि ब्रॅकेट मध्ये n मायनस n⁻². So this is the formula for change in surface area when n droplets of equal size coalesce to form a single big drop. आता इथं हा सरफेस एरिया तुम्ही जर कॅल्क्युलेट केलात, कारण का सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहेत. स्मॉल आर ची व्हॅल्यू त्यांनी दिलेलीच आहे न्यूमरिकल मध्ये, नंबर ऑफ ड्रॉपलेट्स दिलेले आहेत, त्यामुळे डीए तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि मल्टिप्लाइड बाय सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. सो चेंज इन सरफेस एनर्जी मुलांनो इथं डिक्रीज झाली, कारण एक्स्ट्रा एनर्जी सराउंडिंगला रिलीज झाल्यामुळे. और वर्क डन इन प्रोसेस ऑफ फॉर्मिंग बिग ड्रॉप इज गिवन बाय द फॉर्म्युला T इंटू DA. सो T इंटू DA चा फॉर्म्युला हा तुम्ही डिराइव्ह केलाय आणि इथं तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. वॉटरचं सरफेस टेन्शन 0.072
4 पायची व्हॅल्यू लिहू शकता आणि स्मॉल ड्रॉपलेटची रेडियस जी दिलेली आहे 10⁻⁻⁴ ब्रॅकेट स्क्वेअर आणि नंबर ऑफ ड्रॉपलेट्स 27 आता इथं आपण काय करू, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं माहिती आहे तुम्हाला, 12.568 आणि या ब्रॅकेटमध्ये या 27⁻²3 ह्याचं सॉल्व्हिंग कसं करायचं. तर पहिल्यांदा काय करू आपण, 27 चा क्यूब रूट काढूया. मग 27 चा क्यूब रूट किती येणार, 3 आणि नंतर 3 चा स्क्वेअर करूया, तो येणार 9 म्हणजे 27 - 9 असं इथे. तर हे मल्टिप्लिकेशन ह्या दोन नंबरचं आहे. सरफेस टेन्शन आहे तसंच लिहिलं, 10⁻⁻8 याचा स्क्वेअर झाला आणि इथं 27 - 9 जे येईल 18. सी हिअर 18. आता या 3 नंबरचं कॅल्क्युलेशन मात्र तुम्हाला लॉगनं करावं लागेल. आणि इफ यू परफॉर्म द लॉग कॅल्क्युलेशन्स, द फायनल आन्सर विल बी लाईक दिस. आता या आन्सरला प्रॉपर युनिट आपल्याला लिहावं लागेल. ते प्रॉपर युनिट जूल असं लिहावं का, तर वर्क डन जूल किंवा अर्ग मध्ये मेजर केलं जातं, पण गिव्हन डेटा जो आहे तो आपल्या सगळ्या SI सिस्टीम मध्ये असल्यामुळं तुम्ही जूल मध्ये हे युनिट लिहिताय. आता ज्या वेळेला न्यूमरिकल सॉल्व्ह करतो त्यावेळेला त्याचा आन्सर फुल सेंटेन्स मध्ये लिहून प्रॉपर युनिट लिहिलात तर तुम्हाला तो 1 मार्क असतो तो मिळतो. सो you never forget to write the answer in full sentence with proper unit. So work done or change in surface energy in this process you can write like this. मुलांनो, इथं देखील एक शॉर्टकट फॉर्म्युला तयार होतोय हे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. जसं आपण 7 नंबरच्या न्यूमरिकल मध्ये शॉर्टकट फॉर्म्युला फाइंड केला, तसाच फॉर्म्युला इथं पण तयार होतोय, जो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे सीईटी असेल, जेईई असेल किंवा नीट या एक्झाम मध्ये हे न्यूमरिकल सेट झालं तर कमी वेळेमध्ये 1 ते 1.5 मिनिटामध्ये त्याचा आन्सर फाइंड आउट करायचं असतं. त्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा. द फॉर्म्युला विच इज युज्ड फॉर सीईटी, जेईई, नीट. आणि हा फॉर्म्युला मुलांना तुम्ही रेग्युलर बोर्डची न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी देखील वापरू शकता. तुम्हाला फुल वेटेजची मार्क्स मिळणार, काहीही मनामध्ये शंका नको. So, when work done or energy released when n droplets of equal size coalesce to form a single big drop. म्हणजे आता तुम्ही जे 8 नंबरचं न्यूमरिकल सोडवताय त्या न्यूमरिकल सोडवण्यासाठीचा शॉर्ट फॉर्म हा फॉर्म्युला तयार होतो. dw equal to t into da हे माहिती आहे आपल्याला वर्गांचा फॉर्म्युला, पण इथं बदल झालाय पहा. t into da तुम्ही इथं या पद्धतीने डिराइव्ह केलाय आणि ही डेरिव्हेशनच्या पद्धतीला मार्क नाही आहे. तुम्ही हा लक्षात ठेवलात ना, डीए सफिशियंट आहे. पहा, मग तुम्हाला वॉटरचं सरफेस टेन्शन दिलं होतं. वॉटरचे जे 27 ड्रॉपलेट्स फॉर्म झाले होते त्या एका ड्रॉपची रेडियस दिली होती आणि नंबर ऑफ ड्रॉपलेट्स माहिती होते. म्हणजे सगळ्या टर्म्स आपल्याला माहिती आहेत या फॉर्म्युल्यामध्ये. त्यामुळे या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू जर तुम्ही सबस्टिट्यूट केला, यू विल गेट द सेम आन्सर. त्यामुळं यू फॉलो धिस शॉर्टकट फॉर्म्युला to solve such numericals both in HSC board as well as competitive exam. So let us shift towards the numerical number 9. What should be the diameter of water drop so that the excess pressure inside it is 80 Newton per meter square. आणि वॉटरचं सरफेस टेन्शनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. पहा मुलांनो, सुरुवातीलाच लेक्चरच्या मी तुम्हाला एकूण 4 फॉर्म्युले जे लिहून दाखवले होते त्यातील पहिल्या फॉर्म्युल्याचे आपण 2 न्यूमरिकल सोडवले. आता 2 नंबरचा जो फॉर्म्युला आहे एक्सेस प्रेशरचा, त्याच्यावर आधारित हे न्यूमरिकल आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राईट एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉप. गिव्हन मध्ये लिहू आपण ते. ओके. आणि त्यानंतर वॉटरचं सरफेस टेन्शन पण आपण लिहू. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, वॉटर ड्रॉपचा डायमीटर फाइंड करायचे. मग डायमीटर हे 2 टाइम्स रेडियस असतं. So to find diameter of water drop, d equal to 2 times radius. मग यासाठीचा फॉर्म्युला एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉपचा यूज करावा लागेल. सो एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉप इक्वल टू ट्वाइस टी अपॉन आर. हे टी म्हणजे त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन आणि आर म्हणजे त्या लिक्विड ड्रॉपची रेडियस.
मग रेडियस तुम्ही फाइंड आउट करू शकता, कारण हे एक्सेस प्रेशर दिलंय, सरफेस टेन्शन दिलंय, रेडियस काढू शकता आणि मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे डायमीटर. सो लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन. एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉपचा फॉर्म्युला पुन्हा एकदा तुम्ही लिहिलात आणि त्यातून रेडियस काढायचे असे आपल्याला, म्हणून ट्वाइस टी अपॉन दिस एक्सेस प्रेशर. आता ह्या रेडियसला 2 न मल्टिप्लाय केलं की डायमीटर मिळतो. डायमीटर ऑफ द ड्रॉप डी इक्वल टू 2r, आणि ही r ही व्हॅल्यू आपण इथली लिहिली. सबस्टिट्यूट 4 टाइम्स टी, वॉटरचं सरफेस टेन्शन, एक्सेस प्रेशर 80. जस्ट यू हॅव टू डू द सिंपल कॅल्क्युलेशन. या 4 न 80 ला डिवाइड केलं तर इथं तुम्हाला 2 राहतं पहा, आणि इथला 0 जो आहे ना तो न्यूमरेटरला शिफ्ट केला आपण, म्हणजे -3 झालं इथं. आणि ह्या 2 न आता 7.27 ला डिवाइड करू शकता. यू विल गेट 3.635 इंटू 10⁻³ मीटर. आणि लिक्विड ड्रॉपची रेडियस व्हेरी स्मॉल असल्यामुळं मीटर मध्ये ती व्हॅल्यू न लिहिता डायमीटरची आपण मिलीमीटर मध्ये लिहिलेली आहे. आणि पुन्हा एकदा आन्सर शुड बी रिटर्न इन प्रॉपर युनिट, आणि फुल सेंटेन्स मध्ये तुम्हाला ते आन्सर लिहायला पाहिजे. सो डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप इज गिवन बाय दिस व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट 10th न्यूमेरिकलला आपण जाऊ. कॅल्क्युलेट द राइज ऑफ वॉटर इनसाइड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब, ज्याची रेडियस 0.1 mm आहे. वेन इमर्स्ड इन वॉटर ऑफ सरफेस टेन्शन इज गिवन. वॉटरचं सरफेस टेन्शन दिलेलं आहे. वॉटरची डेन्सिटी इज गिवन, वॉटरचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे, आणि जी ची व्हॅल्यू SI सिस्टीम मध्ये दिलेली आहे. म्हणजे इथं तुम्हाला गिवन लिहित असताना यू हॅव टू फॉलो द युनिट्स इन द SI सिस्टीम. आता इथं कॅपिलरी ट्यूब ची रेडियस तुम्हाला 0.1 mm दिलेली आहे. स्मॉल r 0.1 mm कॅन बी रिटन इन मीटर 10⁻⁴ मीटर. त्यानंतर वॉटरचं सरफेस टेन्शन दिलेलं आहे. आफ्टर दॅट डेन्सिटी ऑफ वॉटर इज गिवन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर इज गिवन, अँड व्हॅल्यू ऑफ G इज गिवन. आणि आपल्याला फाइंड काय करायला सांगितलंय? राइज ऑफ वॉटर इनसाइड क्लीन ग्लास कॅपिलरी, म्हणजे कॅपिलरी राइज काढायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपण 2 मेथड्सनं कॅपिलरी राइज किंवा कॅपिलरी फॉल चे फॉर्म्युले डिराइव्ह केलेले आहेत. तोच फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहात. कॅपिलरी राइजचा H इक्वल टू ट्वाइस टी कॉस थिटा अपॉन R रो जी. या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला नोन आहेत. फक्त सबस्टिट्यूट करायचं, प्रॉपर कॅल्क्युलेशन करायचं, आणि फुल सेंटेन्स मध्ये आन्सर लिहिताना युनिट लिहायला विसरायचं नाही. सो लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन. राइज ऑफ वॉटर इनसाइड कॅपिलरी, सेम फॉर्म्युला लिहावं लागेल तुम्हाला. 2 इंटू वॉटरचं सरफेस टेन्शन लिहिलं, थिटा 0 आहे, आणि रेडियस ऑफ द कॅपिलरी बोर 10⁻⁴, डेन्सिटी वॉटरची 1000, आणि जी ची व्हॅल्यू 9.8. इथं काय करू आपण, ह्या 1000 ला 10⁻³ देऊ शकता तुम्ही, आणि 10⁻⁴, म्हणजे इथं शिल्लक राहील 10⁻1. कॉस 0 1 असतो त्यामुळं, आणि हे इथं 14 मिळेल तुम्हाला. सिरीज 14 इंटू 10⁻², कॉस 0 ची व्हॅल्यू 10⁻1. आता इथं पुढे काय करू, 9.8 ला डेसिमल मधून फ्री केला तर इथं शिल्लक राहील 10⁻², म्हणजे इथला डेसिमल न लिहिता आपण 10⁻² लिहिलं, आणि हे 10⁻² इथलं 10⁻² कॅन्सल होते. सो रिमेन्स 14/98. 10⁻² कॅन्सल झाल्यानंतर 1/7. 1/7 you can do this simple calculation like this, 0.143 meter. So this is the capillary rise. Water capillary मध्ये इतक्या हाईटनं राईज होणार. पण तुम्हाला आन्सर हे कम्प्लीट सेंटेन्स मध्ये आणि प्रॉपर युनिट मध्ये लिहिल्याशिवाय आन्सरचा 1 मार्क जो असतो तो मिळणार नाही. सो आन्सर आणि फुल सेंटेन्स इथलंच लिहायचं. Rise of water inside capillary tube, H equal to the value. Now, next numerical. Water rises to a height 3.2 centimeter in glass capillary tube. So this is capillary rise in this glass capillary tube. H, value of H. Find the height to which the same water will rise in another glass capillary having हाफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मला ना इथं तुमच्या लक्षात आलं असेल न्यूमेरिकल रीड करताना,
वॉटर सेम आहे, पण या वॉटरमध्ये दोन वेगळ्या वेगळ्या ग्लास कॅपिलरी तुम्ही इमर्स करणार आहात, डीप करणार आहात. याचाच अर्थ त्या दोन्हीही कॅपिलरीची क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा आहे. म्हणजे सेकंड कॅपिलरीचा क्रॉस सेक्शनल एरिया हाफ ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ फर्स्ट, म्हणजे त्यांचा डायमीटर वेगळा, म्हणजेच त्यांची रेडियस वेगळी. यातील फर्स्ट कॅपिलरी मधील राईज तुम्हाला दिलेले आहे, मग आपण त्याला H1 म्हणूया. सेकंड कॅपिलरी मधील तुम्हाला राईज विचारलेले आहे, म्हणजे H2 आपल्याला फाइंड करायचा आहे. सो इन गिवन ओनली H1 इज प्रोव्हाइडेड, इजंट इट? आणि दोघांचा क्रॉस सेक्शनल एरिया मधलं रिलेशन दिलेलं आहे तुम्हाला. त्यामुळे गिव्हन लिहिताना पहिल्यांदा तुम्ही कॅपिलरी राईज इन फर्स्ट कॅपिलरी ट्यूब H1 लिहू शकता. आणि सेकंड, पहिल्या कॅपिलरीचा क्रॉस सेक्शनल एरिया A1 मानत असाल आणि दुसऱ्या कॅपिलरीचा क्रॉस सेक्शनल एरिया A2 मानत असाल तर त्यांच्यामधलं रिलेशन लिहावं लागेल. सो दिस इज द H1. इथं 3.2 सेंटीमीटर घ्यायला पाहिजे, मिस्टेक आहे इथं, 8 नको. आणि A2 इक्वल टू A1 by 2, because cross sectional area of second capillary is half of the cross sectional area of first. It is mentioned. ह्या दोन व्हॅल्यू तुम्हाला या पद्धतीने गिवन आहे. फाइंड काय करायचं आहे आपल्याला? कॅपिलरी राईज इन सेकंड कॅपिलरी म्हणजे H2 फाइंड करायचं आहे. आणि यासाठी फॉर्म्युला जो माहिती आहे तुम्हाला, कॅपिलरी राईज आणि कॅपिलरीचा डायमीटर किंवा कॅपिलरीची रेडियस ह्यांच्यामधलं रिलेशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ते रिलेशन यूज करणार इथं तुम्ही. H इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस, यावरूनच H1 R1 इक्वल टू H2 R2 हा फॉर्म्युला सॉल्व्ह करणार. सो लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ बोर ऑफ कॅपिलरी, कॅपिलरीचा बोर हा सर्क्युलर असतो, त्यामुळे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया पाय आर स्क्वेअर लिहितात. एरिया ऑफ कॅपिलरी बोर पाय आर स्क्वेअर. मग इथं तुम्हाला A2 लिहिताना पाय R2 स्क्वेअर लिहावं लागेल, A1 लिहिताना पाय R1 स्क्वेअर लिहायला लागेल, आणि त्यातून तुम्ही R2 आणि R1 मधलं रिलेशन शोधणार आहात. बट व्हॉट इज गिव्हन? सेकंड कॅपिलरीचा एरिया हाफ ऑफ द एरिया ऑफ फर्स्ट कॅपिलरी. मग हे रेडियस मध्ये क्रॉस सेक्शनल एरिया लिहूया, पाय R2 स्क्वेअर. दोन्ही साइड मधून पाय कॅन्सल होतं. सो यू आर गेटिंग R2 स्क्वेअर इक्वल टू R1 स्क्वेअर बाय 2. त्याचा रूट घेऊ आपण. R2 इक्वल टू R1 अपॉन रूट 2, आणि यातून R1 काढायचं असेल तर रूट 2 इंटू R2. आता ते रिलेशन ह्या फॉर्म्युलाचं यूज करूया. ऍज H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R, H1 R1 इक्वल टू H2 R2. यातील तुम्हाला H2 फाइंड करायचं आहे, सेकंड कॅपिलरी मधील राईज फाइंड करायचं आहे. So, capillary rise in the second capillary H2 equal to H1 R1 divided by R2. इथं जी R1 आहे ना मुलांनो, ही R1 ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली आहे असे सबस्टिट्यूट करू. रूट 2 इंटू R2 लिहिलंय पहा, रूट 2 इंटू R2. हे R2 आणि इथलं R2 कॅन्सल झालं, त्यामुळं फक्त रूट 2 मल्टिप्लाइड बाय 3.2, रूट 2 ची व्हॅल्यू 1.414. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्रॉपर करावं लागेल, and you will get the rise in the second capillary tube H2 equal to 4.525 सेंटीमीटर. आणि बरोबरच आहे, सेकंड कॅपिलरीचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी आहे फर्स्ट पेक्षा, आणि ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी त्याचा डायमीटर कमी, त्याची रेडियस कमी, तिथं राईज जास्त, बिकॉज द रिलेशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. फायनली you have to write the answer in complete sentence with proper unit, then you will get that 1 mark. So in this way we completed 11 numericals which was based upon the formulae derived while the studying surface tension property. With this we end this lecture here.